महाबळेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? आईस्क्रीम. खायचं सारखं सांगतोय, हे भरलं की खाऊन खाऊन. कास पठाराला आणखी कोणत्या नावाने ओळखलं जात? दुसरा सगळ्यात फेमस का हा. पदार्थ? हा, पदार्थ. अभियान केवढ्याची लव्ह स्टोरी. पदार्थ सांगितलं, माणसं नाही. सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणे कोणकोणती? नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका माद्या. तुम्हाला तर माहिती आहे माझं जनरल नॉलेज किती आहे, आणि सगळ्यात जास्त मी हुशार आहे तुम्हाला पण माहित आहे. चला तर मग 10वीच्या सेटवर सगळ्यात माझ्यापेक्षा जास्त हुशार कोण आहे जाणून घेऊया. मी काही प्रश्न विचारणार आहे, बघूया कोणाला उत्तरे येतात. चला तर मग. नमस्कार नितीन सर. बोल की काय म्हणतो? तुम्हाला माझा प्रश्न आहे की आपल्या साताऱ्याचं नाव सातारा कसं काय पडलं? 7 ताऱ्यांमुळे. अजून अजून 7 ताऱ्यांमुळेच पडलं. अजून कशामुळे पडलं? तसंच असेल काहीतरी. थांबा, आता मला दुसरा प्रश्न बघू द्या. हो, तर दुसरा प्रश्न नितीन सर तुम्हाला, सातारा जिल्ह्यातील 2 खाद्यपदार्थ सगळ्यात फेमस कोणते? अहो, कंदी पेढा, अजून वडापाव, सुपलेकरांचा वडा. सुपलेकरांचा वडा. नाही नाही नाही, एक बरोबर आहे. अजून दुसरं ते चिकन मटन रस्सा. नाही नाही नाही, ते कोल्हापूरला गेलं. हा मग साताऱ्यात. सातात कंदी पेढाच की. सातारात कंदी कंदी पेढा पेढाच आणि की. सुपलेकरांचा वडा. नाही नाही नाही, तुम्हाला नाही अजून आलं. मग दादाच बिर्याणी. नाही नाही, दादाच बिर्याणी नाही. हा, नाही नाही, तुम्हाला अजून नाही कळलं सर. दुसरं काय आहे? दुसरा सगळ्यात फेमस का हा. पदार्थ? हा, पदार्थ. अभियान केवढ्याची लव्ह स्टोरी. पदार्थ सांगितलं, माणसं नाही. मधुकरची कॉमेडी चवीपुरती घेतात. सांगा की सर. बहुतेक आम्हाला वाटतंय आम्हाला झुणका भाकर. अगदी बरोबर. बास, तुम्ही माझी पोलकोल केली तर बास. चला तर मग चौकाकर सर, सातारा जिल्ह्यातील पठार कोणत्या नावानं ओळखलं जात? सातारा जिल्ह्यात जगातलं सगळ्यात चांगलं पठार म्हणून कास पठार. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता थँक्यू सो मच सर, तुम्ही उत्तर दिल्याबद्दल. आदे आणि केवढा, तुम्हाला दोघांना एक प्रश्न आहे. कास पठार, थांबा जरा, मला परत प्रश्न बघू द्या. कास पठाराला आणखी कोणत्या नावाने ओळखलं जातं? काय रोमॅन्टिक पॉइंट, आय थिंक सो, काहीतरी. नाही, खरं तर मी पुण्याच आहे, त्यामुळे मला काही एवढी इन्फॉर्मेशन नाही इकडची. लव्ह पॉइंट, घाट. नाही अजून काय? फुलांसाठी तर प्रसिद्ध आहे खूप. हा, अगदी बरोबर. ओके, आता पुढील प्रश्न. किरण्या भावड्या, थांब जरा, तुला एक प्रश्न आहे. सातारा जिल्ह्यातील फुलांचे पठार, कास पठार, हे कोणत्या ऋतूमध्ये फुलते सांग? हिवाळ्यात. अगदी बरोबर. भावड्यानं सगळ्यात पहिल्यांदा बरोबर उत्तर दिलेलं आहे. ओके, थांब, ह्या बारक्याला काहीतरी विचारतो. बारक्याच विचारू का तुला? पण सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणे कोणकोणती? 2च आहेत बघ, आठव. एक कोयना. हा, बरोबर. दुसरं? आणि दुसरं धोम किंवा आठव की. एक तर कोयना आहे, फायनल आहे. हा, आणि दुसरं एकच माहिती. एकच माहिती. बर, यश दादा, कुठे जातोस तू? थांब जरा. सातारा जिल्ह्यातील सगळ्यात धरण 2 मोठमोठी कोणकोणती? एक आहे कोयना धरण, दुसरा आता सांग. कर्ण. नाही नाही, कनेर. कनेर नाही, चुकलंय. नाही, दुसरं. कोयना तर सांगून झालेलं आहे, बारक्यानं सांगितलं, इक्यानं. आता तू सांग. आमच्या प्रोडक्शन हाऊसवर पण एक धरण आहे, त्या दिवशी बघितलेलं पाणी आपण. जाऊ दे, तुला आता दुसरा विचारतो.
बर तुला सगळ्यात सोपं साताऱ्यातील कोयना नदीचा उगम कुठे होतो सांग. आता लय सोपं आहे, लय म्हणजे लय. महाबळेश्वर. महाबळेश्वर अशी सगळी करते ती. एकदम बरोबर आहे. वा देवपणी एक नंबर उत्तर दिलेलं आहे. आता थांबा. नाही काही नाही. साताऱ्यातील ऐतिहासिक 2 स्थळे कोणकोणती? अजिंक्य तारा, सज्जनगड. अगदी बरोबर. आता पुढील प्रश्न. सागर डॉन आहे आमचा. आता त्याला तो प्रॉपर साताऱ्यातला आहे, त्याला आता माहितच असेल. महाबळेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? लेक वेदना लेक आणि तो अजून एक पॉइंट आहे, सुसाईड पॉइंट म्हणून म्हणतात त्याला. थंड हवेसाठी. खायचं सांग. स्ट्रॉबेरी. हा दुसरं अजून आईस्क्रीम. खायचं सारखं सांगतोय, हे भरलं की खाऊनच. दुसरं काहीतरी सांग. दुसरं काय? महाबळेश्वरात थंड हवेसाठी. जाऊ दे. आता मी एखादं उत्तर सांगतो. सुंदर धबधबे पण आहेत ना. हा खायचे धबधबे त्याला घ्यायचं. अहो खायचं विचारू तर खायचे. रेश्मा साताऱ्यातील कोणते धरण महाराष्ट्राचा लाईफलाईन म्हणून ओळखले जाते? कोयना धरण. अगदी बरोबर. आता प्रोडक्शन हेड बादशाह दादा, साताऱ्याविषयी काही सांगायचं असेल तर साताऱ्यासाठी एक शब्द. शूरवीरांचा जिल्हा. वा टाळ्यावर. वा. तर आपल्या 10वीचं शूटिंग कुठं होतं? अगदी बरोबर. तर नमस्कार मंडळी, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.